नमस्कार. कुक विथ स्नेहल आंबरीमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे. अळूच्या पानांची अळूवडी ही तर तुम्ही नेहमीच बनवून खात असाल. पण आज मी तुम्हाला तुम्ही कधी बनवले नसतील आणि कधी कुठे खाल्लेही नसतील, असे अळूच्या पानांचे छान असे खमंग आणि खुसखुशीत अप्पे तयार करून दाखवणार आहे. वरतून क्रिस्पी आणि आतून जाळीदार असे हे अळूच्या पानांचे अप्पे खाण्यासाठी फारच टेस्टी लागतात. अळूच्या पानांचे अप्पे तुम्ही नाश्त्यासाठी अगदी फक्त 10 मिनिटांच्या आत तयार करू शकता. अळूवडीच्या तुलनेत हे अळूच्या पानांचे अप्पे अगदी झटपट बनवून तयार होतात आणि खाण्यासाठी सुद्धा फारच टेस्टी लागतात. अगदी कमी तेलकट, खमंग आणि खुसखुशीत असे हे अळूच्या पानांचे अप्पे मोजक्या सामग्रीमध्ये फारच टेस्टी बनवून तयार होतात. चला तर मग वेळ वाया न घालवता लगेचच आपण आपल्या आजच्या या चविष्ट रेसिपीला सुरुवात करूया. तर ह्या ठिकाणी मी ही 10 अळूची पानं घेतलीये. अळूवडीसाठी आपण जी पानं वापरतो तीच पानं मी या ठिकाणी घेतलीये. या सगळ्या पानांची देठं मी सुरीने कापून काढणार आहे. देठांच्या पुढचा जाड भाग सुद्धा थोडासा कापून काढायचा आहे. यानंतर आता ह्या पानाच्या ह्या ज्या फुगीर शिरा तुम्हाला दिसतायत, यांना आपण ह्यांच्यावर लाटणं फिरवून चेपून घेणार आहोत. बस अशाच पद्धतीने मी सगळ्या पानांची देठं काढून त्यांच्यावर लाटणं फिरवून घेणार आहे. तर या ठिकाणी मी ही सगळी पानं दाखवल्याप्रमाणे तयार करून घेतली आहे. यानंतर आता इथे या भांड्यामध्ये मी पाणी घालून घेतलंय. आता ह्याच्यामध्ये मी ही अर्ध्या लिंबाची फोड पिळून घालणार आहे. अळूची पानं ही गुणधर्माने खाजरी असतात. त्यासाठी ह्यांना असं लिंबाचा रस घातलेल्या पाण्यामध्ये जरा वेळ ठेवून द्यायचंय. याच्याने ह्या पानांचा खाजरेपणा काहीसा कमी व्हायला मदत होते. एक 5 मिनिट ह्यांना असंच ह्या पाण्यामध्ये ठेवून द्यायचंय. तर आता अप्प्यांसाठी इथे मी ही 1 वाटी भिजवलेली हरभऱ्याची डाळ घेतली आहे. ही डाळ मी रात्रभर पाण्यात ठेवून भिजवून घेतली आहे. कमीत कमी 5 ते 6 तास हरभऱ्याची डाळ पाण्यामध्ये भिजवून घ्यायची आहे. तर आता भिजवलेली सगळी हरभऱ्याची डाळ इथे मी या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेणार आहे. आता ह्याच्यामध्ये अर्धा इंच आलं, 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या, चवीप्रमाणे 6 ते 7 हिरव्या मिरच्या, अर्धा चमचा जिरं आणि गरजेप्रमाणे थोडंसं पाणी घालून ह्यांना आपण मिक्सरला अगदी बारीक वाटून घेणार आहोत. तर हे पहा, अशा पद्धतीने मी ह्यांना मिक्सरला असं अगदी बारीक पेस्ट प्रमाणे वाटून घेतलंय. आता ही जी अळूची पानं आपण ह्या पाण्यामध्ये घालून ठेवली होती, यांना मी ह्या पाण्यामधून काढून घेणार आहे. पानांमधलं पाणी पूर्णपणे निथळून घ्यायचंय. यानंतर आता या सगळ्या पानांचा मी असा एकत्र रोल तयार करून घेणार आहे. ही सर्व पानं मी अशी ह्यांचा एकत्र रोल तयार करून चिरून घेणार आहे. असा सगळ्या पानांचा एकत्र रोल तयार करून ह्यांना चिरलं तर आपलं काम ह्याच्याने सोपं होतं आणि आपला वेळही वाचतो. तर ह्या ठिकाणी मी ही सगळी पानं बारीक चिरून घेतली आहे. आता ही चिरलेली अळूची पानं मी एका बाउलमध्ये घालून घेणार आहे. यानंतर आता ह्याच्यामध्ये आपण मिक्सरला तयार केलेली सगळी पेस्ट घालून घेणार आहोत. अळूच्या पानांचे अप्पे बनवण्यासाठी तसं तर तुम्ही बेसन सुद्धा वापरू शकता, पण ह्या भिजवलेल्या वाटलेल्या हरभऱ्याच्या डाळीमुळे अप्पे छान खुसखुशीत बनून तयार होतात आणि खाण्यासाठी चवीला सुद्धा फार छान लागतात. बस तर आता ह्याच्यामध्ये मी एक बारीक चिरलेला कांदा घालून घेणार आहे. यानंतर पाव चमचा हिंग, पाव चमचा हळद आणि अर्धा चमचा आमचूर पावडर ह्याच्यामध्ये घालायची आहे. या मिश्रणामध्ये अशी थोडीशी आमचूर पावडर घातली तर अळूची पानं खाल्ल्यानंतर जे घशात खवखवल्यासारखं किंवा मग कापल्यासारखं होतं ते होणार नाही. यानंतर आता ह्याच्यामध्ये मी 1 वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेणार आहे आणि सोबतच चवीनुसार अर्धा चमचा मीठ आणि 2 चमचे तेल ह्याच्यामध्ये घालायचंय. बस तर आता हे सर्व जिन्नस असे अगोदर चमच्याने चांगले मिक्स करून घ्यायचे. हे सर्व जिन्नस असे अगोदर चमच्याने मिक्स करून घेतल्यानंतर आता ह्याच्यामध्ये मी पाव चमचा बेकिंग सोडा घालणार आहे आणि सोडा ॲक्टिव्हेट करण्यासाठी आणि हे मिश्रण थोडंसं सैल करण्यासाठी मी ह्याच्यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालून घेणार आहे. असा या मिश्रणामध्ये थोडासा बेकिंग सोडा घातला तर अप्पे आतून छान जाळीदार तयार होतात आणि तेलामुळे अप्पे मस्त असे खुसखुशीत बनून तयार होतात. तर हे पहा, हे अप्प्यांचं मिश्रण असं एवढं घट्ट तयार करून घ्यायचंय. बस तर आता या अप्पे पॅनच्या प्रत्येक साच्यामध्ये मी ब्रशच्या साहाय्याने असं थोडं थोडं तेल चोळून घेणार आहे.
अळूवडीच्या तुलनेत अळूच्या पानांचे आप्पे हे अगदी झटपट बनवून तयार होतात आणि खाण्यासाठी सुद्धा फारच टेस्टी लागतात. शिवाय अळूच्या पानांचे आप्पे अगदी कमी तेलात बनवून तयार होतात. त्यामुळे अळूच्या पानांचा आप्प्यांचा नाश्ता हा खाण्यासाठी सुद्धा फारच हेल्दी ठरू शकतो. असं आप्पे पॅनच्या प्रत्येक साच्यामध्ये तेल लावून घेतल्यानंतर आता ह्याच्यामध्ये मी थोडे थोडे सफेद तीळ घालून घेणार आहे. हे सफेद तीळ जेव्हा आप्यांसोबत भाजून निघतात, तेव्हा हे सफेद तीळ छान खमंग लागतात खाण्यासाठी आणि आप्पे देखील ह्याच्याने फारच टेस्टी आणि खमंग लागतात खाण्यासाठी. बस तर आता आप्पे पात्राच्या प्रत्येक साच्यामध्ये आपण तयार केलेलं मिश्रण भरून घेणार आहोत. तर असं चमच्याच्या साहाय्याने प्रत्येक साच्यामध्ये गरजेप्रमाणे मिश्रण घालून घ्यायचंय. आप्पे पात्राच्या प्रत्येक साच्यामध्ये मिश्रण भरून घेतल्यानंतर आता ह्याच्यावर आपण घट्ट झाकण ठेवणार आहोत आणि ह्यांची पहिली बाजू आपण मंद आचेवर एक 5 ते 6 मिनिट छान खरपूस भाजून घेणार आहोत. तर या ठिकाणी मी ह्या आप्यांची पहिली बाजू मंद आचेवर 5 मिनिट भाजून घेतली आहे. आता या सगळ्या आप्यांना मी असं चमच्याच्या साहाय्याने पलटी करून घेणार आहे. या आप्यांची दुसरी बाजू तेलामध्ये छान भाजली जावी त्यासाठी आपण ह्या प्रत्येक साच्यामध्ये असं थोडं थोडं तेल घालणार आहोत. म्हणजे या आप्यांची दुसरी बाजू ह्या तेलामध्ये छान भाजून निघेल. या आप्यांची दुसरी बाजू झाकण न ठेवताच मंद आचेवर छानपैकी भाजून घ्यायची आहे. साधारण 5 ते 6 मिनिट यांची दुसरी बाजू मंद आचेवर भाजून घ्यायची आहे. तर हे पहा इथे आपण हे आप्पे दोन्ही बाजूने मस्त असे खमंग आणि खरपूस भाजून घेतले. तर हे पहा इथे आपले हे अळूच्या पानांचे आप्पे ह्या ठिकाणी फारच खमंग आणि खुसखुशीत भाजून झाले आणि ह्यांचा भाजताना ह्या ठिकाणी सुगंध सुद्धा फारच छान सुटलाय. एक गरम गरम अळूच्या पानांचे आप्पे खाण्यासाठी खरोखर फारच खमंग आणि खरपूस लागतात. नेहमी नेहमी अळूच्या पानांची अळूवडी बनवण्यापेक्षा हे अळूच्या पानांचे आप्पे तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. अळूवडीच्या तुलनेत हे अळूच्या पानांचे आप्पे अगदी कमी वेळेत बनवून तयार होतात आणि शिवाय खाण्यासाठी चवीला सुद्धा फारच खमंग आणि खरपूस लागतात. मला खात्री आहे हे अळूच्या पानांचे खुसखुशीत, खमंग आणि खरपूस आप्पे हे तुम्हाला नक्कीच खायला फार आवडतील. वरतून क्रिस्पी आणि आतून छान सॉफ्ट आणि जाळीदार असे हे अळूच्या पानांचे आप्पे आपले ह्या ठिकाणी फारच टेस्टी बनवून तयार झाले. बघता क्षणीच बनवून खावीशी वाटेल अशी आपली ही रेसिपी आहे. अगदी कमी वेळेत आणि मोजक्या सामग्रीत बनणारे हे कमी तेलकट, खमंग, खुसखुशीत आणि खरपूस असे हे अळूच्या पानांचे आप्पे तुम्ही माझ्या या रेसिपीप्रमाणे एकदा नक्की ट्राय करून बघा. आणि तुम्हाला माझी आजची ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या या रेसिपीला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा. आणि अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीज बघण्यासाठी माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया पुढील रेसिपींमध्ये. तोपर्यंत हेल्दी खा आणि हेल्दी राहा. टेक केअर.